राम राम मित्रांनो, जय श्रीराम. आज जायचं होतं आपल्याला सौद्याला आणि काबं जायचं होतं तुम्हाला समजेनच बारे. सौद्याला आल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले रोहित्याला घ्यायचं होतं बस स्टँडवरून, पण रोहित्या काही येईल नाही होता बरं. त्याच्याकरता मी बस स्टँडवर वाट पाहत होता. आला मग भाऊ लगेच तिच्यामध्ये आपल्याकडे जाऊन मित्राला घेतलं, निघाले आपण सीधे वृंदावन मॉलवर, कारण की आपल्याला जराशी शॉपिंग करायची होती. लावली आपण आपल्या लालपरेल पार्किंग मध्ये, निघाले सीधे मॉल मध्ये जायला. मॉल मध्ये जाताच की आपण सगळ्यात पहिले बकेट उकललं, कारण की आपल्याला गैर कमी शॉपिंग करणी होती. बकेट दिलं रोहित्याच्या हातात, निघाले आम्ही जांभळा आम्हाला करायला, कारण की आम्हाला हेच माहित नव्हतं काय घेणार ना काय पाहणार. मग आपल्याला सगळ्यात पहिले भेटला बचपन का दोस्त पार्लेजी. मग त्याचे 5-6 पुढे घेतले आणि 2 न्यूट्री चॉईसचे पुढे घेतले, कारण सामान आपल्याला गैरा घेणार होता अजून, आणि बारे काहीच झाला नाही. रोहित आधी जांभळा आम्हाला करत होता, हे घेऊ की ते घेऊ, पण भाऊ जे घेत होता ते माझ्या जीव काही घेऊन म्हणत होता. मग घेतली मी ना बकेट आणि निघाला सीधा भाकरवडीच्या पाकिटाचो. एक भाकरवडीचा पाकिट घेतला आणि एक चक्रीचं पाकिट घेतलं. मग आले आपण आडी लोणचाच्या बरण्या येतो, लोणचाच्या बरण्या पास घेऊ म्हटलं, झाली एक बरणी आपण बी घेऊ, पण म्हटलं साला जाऊ द्या, त्या लोणचाच्या बरणीला करसान काय, त्याच्यापेक्षा म्हटलं दनादन चॉकलेट घेऊ. चॉकलेटीचं पाकिट घेतलं. रोहित म्हणत जाताच्या मध्ये अक्कळ बक्कळ कर, अक्कळ बक्कळ केली ना डाव्या साईडची चॉकलेट घेतली, टाकला चॉकलेटचं पाकिट बकेट मध्ये. म्हटलं पुढच्या वाटचालीसाठी आता प्रस्थान करू. तुमच्या मनात हा विचारता येतच असेल की एवढी शॉपिंग का बरं करतोय. तर आपल्याला जायचं श्री दारातीर्थ गडकोट मोहीमसाठी. ते चालणार आहे 23 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत. तर त्यासाठी आपण एवढी शॉपिंग करताय. शॉपिंग चालू होती आपल्या रोहित्या मध्ये त्याचं योगदान देतच होता. उकलल्या मग रोहित्याने 3 कॅडबऱ्या टाकल्या आपल्या बकेटमध्ये. शॉपिंग करता करता भेटले आपल्याला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि मूर्ती कशी दिसते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. रोहित्याला म्हटलं बोल झाली शॉपिंग, आता निघू सीधे बिल करायला. रोहित्या निघाला सीधा कलेक्टर आणि काउंटरकडे जायला. काउंटरवर पोहोचले, बिल केलं, निघाले सीधे आपण घरी जायला. चालेल, आजच्या करता एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक जय श्रीराम मित्र.